अप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अप्पी आपल्या खोलीत जाऊन जुने फोटोज बघत असते. तिला भूतकाळात गुंतलेली असते. तेवढ्यात अमोल येतो आणि म्हणतो की मा तू काय करतेस. अप्पी म्हणते की बाळा मी तुझ्या बाबाचे आणि माझे जुने फोटो बघतीये, लग्नाचा अल्बम बघतीये, ते दिवस खरंच खूप छान होते. अमोल म्हणतो की मा मला नेहमी वाटतं तू आणि बाबांनी एकत्र यावं. अप्पी म्हणते की बाळा तुला असं वाटतं ना की आम्ही दोघांनी एकत्र यावं तर असंच होणार. अमोल म्हणतो की मा रुपाली काकी बोललेली खरं आहे का गं, तू खरंच सोडून गेली होतीस का बाबाला. अप्पी जुन्या ह्याच्यात गुंतते आणि तिला अर्जुनला दिलेलं वचन आठवतं. तेव्हा अप्पी काही न बोलता बोलते की अमोल तुझा माझ्यावर विश्वास आहे ना रे. अमोल म्हणतो की मा सगळ्यात जास्त माझा तुझ्यावर विश्वास आहे. अप्पी म्हणते की मग झालं तर मला कोणाला काहीही सांगायची गरज नाही आहे. तुला माहिती आहे ना तुझी मा कधीच चुकीची वागणार नाही. मग झालं तर आणि आता आपण एकत्र यायचं ठरवलं आहे ना, आता काही झालं तरी आपण सगळ्यांना एकत्र आणायचं आणि सगळ्यांची मनं पहिल्यापासून पुन्हा जिंकायची. अमोल म्हणतो की खरंच मग आपण करायचं असं. अप्पी म्हणते की हो बाळा माझ्या बाळाला हवं आहे ना त्याचे बाबा एकत्र यावे, तर आता आपण पहिल्यापासून सगळ्यांची मनं जिंकायची. अमोल खूप खुश होतो आणि तिथेच नाचायला लागतो. म्हणतो की या माझी मा आता बाबांसोबत एकत्र येणार म्हणून ती खूप नाचतो. अमोल म्हणतो की अगं पण आपण करायचं कसं, कुठून सुरुवात करायची. अप्पी त्याला आपला एक प्लॅन सांगते. अमोल अजूनच खुश होतो आणि नाचायला लागतो. रात्र झाल्यानंतर सगळे झोपतात. सकाळ झाल्यानंतर अप्पीने सकाळी उठून सगळ्यांसाठी पाणीपुरीचा बेत केलेला असतो. पाणीपुरी बघून अमोल खूप खुश असतो आणि अप्पी त्याला पाणीपुरी चारते. तेवढ्यात तिथून रुपाली येते आणि म्हणते की आज काय विशेष पाणीपुरीचा बेत. त्यावर अप्पी म्हणते की काही नाही हो सहजच, खूप दिवस तोच नाश्ता खाऊन बोर झालं होतं, म्हणलं आज काहीतरी वेगळं करावं आणि पाणीपुरी अमोलला आणि अर्जुनला पण खूप आवडते ना म्हणून त्यांच्यासाठी केली आहे. रुपालीला पण पाणीपुरी आवडत असते. ती म्हणते की मला ही पाणीपुरी आवडते, हे विसरूनच गेला असाल. अप्पी म्हणते की नाही सगळ्यांसाठीच केली आहे पाणीपुरी. अमोल म्हणतो की आहो मोठी काकी काय संपणार आहे का पाणीपुरी. रुपाली म्हणते की अमोल तुला माझा राग नाही आला. अमोल म्हणतो की नाही माझ्या आईनं सांगितलंय राग आला तर तिथेच विसरून जायचं, जास्त वेळ पकडायचा नाही. रुपाली खुश होते आणि म्हणते की बरं आज काय विशेष. अमोल म्हणतो की आता माझे मा आणि बाबा एकत्र येणार आहेत, आम्ही खूप प्रयत्न करणार आहे. तुम्ही किती दिवस रुसताय ते मी बघतोच, आता तुमचंसुद्धा आम्ही मन जिंकणार. रुपाली म्हणते की काय. अप्पी आपली हसत असते आणि तिथे तेव्हा सगळे बापू कदम दिप्या सगळे येतात आणि पाणीपुरी बघून खूप खुश होतात. ते म्हणतात की अप्पे पाणीपुरी तुझ्या हातच्या पाणीपुरीला ना जगात तोड नाही, खूप छान पाणीपुरी बनवतेस तू. रुपाली मनातल्या मनात म्हणत असते की तुम्ही कितीही एकत्र आणण्याचा प्रयत्न करा पण मी हे कधीच होऊन देणार नाही. तेवढ्यात अप्पी बोलते की बाबा तुम्ही दोघं पहिला खावा, टेस्ट करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती त्या दोघांना पहिली पाणीपुरी देते आणि खायला लागते. त्यावर दिप्या म्हणतो की दिदे तू खूप छान, बरं झालं आज पाणी बनवली, खूप दिवस झालं बाहेर पाणीपुरी खाल्ली नव्हती. मोना बाहेरून आत येते आणि म्हणते की काय हो वंशनी पाणीपुरी बनवली आणि तुम्ही मला साधं सांगितलं पण नाही आणि बोलवलं पण नाही. दिप्या म्हणतो की अगं मोना मी विसरलो. मोना म्हणते की हो हे तुमचं ना नेहमीचंच आहे, माझ्याच बाबतीत तुम्ही सगळं विसरता, मला नाही बोलायचं तुमच्याशी असं म्हणून ती तिथेच उभी राहते. सगळ्यांना पाणीपुरी दिल्यानंतर तिथे अर्जुनसुद्धा येतो. अर्जुनसोबत आर्यासुद्धा आलेली दिसल्यानंतर अप्पीचा पूर्ण मूड जातो आणि आर्याला बघून ती नाराज होते. आर्या आल्यानंतर रुपाली म्हणते अगं ये आर्या, अर्जुनसाठी अप्पीने सगळ्यांसाठी पाणीपुरी बनवली आहे. अमोल म्हणतो की पाणीपुरी फक्त बाबांसाठी बनवली आहे. अप्पी म्हणते की बाळा असं नाही करायचं, पाणीपुरी सगळ्यांसाठी बनवले तर सगळ्यांनी खायची. त्यावर रुपाली म्हणते अगं ये ना अप्पी बघते काय त्या दोघांनासुद्धा पाणीपुरी दे. पाणीपुरी दिल्यानंतर अप्पी पाणीपुरी वाढायला घेते. आर्या म्हणते की मी इथं आलेलं आवडलं नाही का तुम्हाला, असं करते मी बाहेर वाट बघत बसते, तू अर्जुन पाणीपुरी खाऊन ये. अप्पी म्हणते की अगं नाही तसं काही नाही, थांब मी तुलासुद्धा पाणीपुरी देते. अप्पी अर्जुनला आणि आर्याला पाणीपुरी देते.
आर्या पाणीपुरी घेतल्यानंतर बोलते की अर्जुन तुला खूप पाणीपुरी आवडते ना रे. अर्जुन बोलतो की हो. आर्या बोलते की तुला सगळ्यात जास्त स्ट्रीट फूड आवडत असेल तर ते पाणीपुरी तू केव्हाही खाऊ शकतो. असं म्हणून ती पाणीपुरी घेते आणि अर्जुनला घास चारायला जाते. अमोल हे बघून खूप नाराज होतो आणि तो तोंड वाकडं करून बसलेला असतो. त्यावर अर्जुन पाणीपुरी खातो, म्हणतो की थांब आर्या मी माझ्या हाताने खातो. रुपाली म्हणते की का हो भाऊजी, होणारी बायकोच आहे तुमची, खाल्लं तर काही बिघडणार नाही म्हणून अर्जुन पण खातो. ते खाल्ल्यानंतर परत रुपाली म्हणते की अमोल बाळा तुला सेल्फी काढायचा होता ना, काढ ना मग, आता सगळे आहेत. अमोल म्हणतो की हो मला काढायचा होता पण आत्ता काढायचा नाही आहे. रुपाली बोलते की का रे बाळा. अमोल बोलतो नाही मला नाही काढायचं. आर्या म्हणते की मी इथे आहे म्हणून तू असा म्हणतोयस का, असं कर ना मी साईडला उभी राहते, तू तुमचा सेल्फी काढ. आपी म्हणते की त्याची काही गरज नाही, काढ सेल्फी, दिप्या सेल्फी काढ. म्हणून दिप्या सेल्फी काढायला जातो. इकडे रुपाली खूप खुश झालेली असते की ते दोघं येतात तिकडं. नंतर थोड्या वेळाने आर्या आणि अर्जुन तिथून निघून जातात. निघून गेल्यानंतर अमोलची समजूत आप्पी काढते आणि सगळेजण पाणीपुरी खातात. पाणीपुरी खाल्ल्यानंतर आप्पी कामावर जायला निघते आणि म्हणते की मी आता निघते, मला वेळ होतोय म्हणून ती जायला निघते. ती बाहेर येते तेवढ्यात कदम तिला थांबवून घेतात आणि म्हणतात की आप्पे मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आप्पी म्हणते की हळूहळू मी चालली आहे नाही आहे, हळू या. त्यावर कदम म्हणतात की आप्पे मीच आर्याला बोलवून घेतलं होतं. आप्पी म्हणते की काय बाबा. कदम म्हणतात की हो आप्पे, मी बघत होतो की तुला अजूनसुद्धा आर्या आणि अर्जुन एकत्र आलेलं बघवतं आहे का. त्यावर आप्पी म्हणते की बाबा मी आधी पण माझ्या मतावर ठाम होते ना, आत्ताही माझ्या मतावर ठाम आहे, मला फक्त अर्जुनसोबतच राहायचं आहे. माझ्या आयुष्यात पहिलासुद्धा अर्जुन होता आणि शेवटचासुद्धा अर्जुन असेल, मध्ये आधी कोणीच येणार नाही. कदम म्हणतात की आप्पे तुझं हे एकनिष्ठ मन आहे ना मला खूप आवडतं. तुझ्या या मताचा मी नेहमी आदर करतो आणि तू इथून पुढे तुला एकटीला समजू नकोस. यापुढे तुझ्या साथीला हा तुझा बाप पण तुझ्यासोबत असणार आहे. आप्पे म्हणते खरंच बाबा तुम्ही मला साथ देणार अर्जुनसोबत एकत्र येण्यासाठी. कदम म्हणतात की बाळा तू माझ्या मुलीपेक्षा जवळची आहेस, त्यामुळे तू आता फक्त अर्जुनला जवळ आणण्याचा प्रयत्न कर, बाकी आर्याचा विचार करू नको. आर्याला काय कसं सांगायचं आणि कसं समजावायचं ते माझ्यावर सोड. आप्पी खूप खुश होते आणि आपली गाडीत बसून निघायला लागते. कदम आतात आल्यानंतर आपले रूममध्ये जातात. बाहेर जाऊन गार्डनमध्ये बसतात. रुपाली आणि मोना बोलत असतात. रुपाली बोलते की कशी वाट लागली त्यांची. मोना म्हणते की ताई तुम्ही आल्यापासून आम्हाला जास्त काही करावंच लागत नाही, हे सगळं आपोआपच होतं आहे. रुपाली म्हणते की तू फक्त बघत राहा इथून पुढे काय काय होतंय ते. कदम आपले तिथे बसलेले असतात. अमोल नाराज होऊन तिथे जाऊन बसतो. अमोल म्हणतो की बाबा प्रत्येक वेळेसच कशी आर्या मावशी येते हो आनंदाच्या वेळी. त्यावर कदम म्हणतात की अरे बाळा जाऊ दे, या जास्त मनावर नाही घ्यायचं आपण. अमोल म्हणतो की अहो बाबा पण मला माझ्या मालान बाबाला एकत्र आणायचं आहे, तुम्हाला कसं कळत नाही. कदम पण म्हणतात की आता ऐक तुला मी एक गोष्ट सांगतो, मला सुद्धा आता तुझ्या बाबाला एकत्र आणायचं आहे. अमोल म्हणतो काय बाबा तुम्ही खरंच बोलताय का. कदम म्हणतात की हो बाळा, पण अमोल म्हणतो आपण करायचं काय आता. त्यावर कदम त्याला एक प्लॅन सांगतात. त्यावर अमोल म्हणतो हे पण आपण कधी करायचं. कदम म्हणतात की सांगतो लवकरच. असं म्हणून आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.